Hello everyone. Today onwards we will start our actual practical. First two experiments that were the introductory part. First experiment was the introduction to your pharmaceutical chemistry laboratory, and then second experiment was the introduction to about the equipments and glasswares used in this pharmaceutical chemistry laboratory. सो आजच्या प्रॅक्टिकल पासून आपलं खरं एक्झॅक्टली जे प्रॅक्टिकल आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत. दॅट इज फर्स्ट जो आता तिसरा एक्सपेरिमेंट आहे तुमचा, लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड. एक्सपेरिमेंट नंबर 3 इज द लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड. सो ह्याच्यामध्ये लिमिट टेस्ट आहेत, क्लोराईड आहे, त्याच्यानंतर मग नंतरचा जो आहे तर आर्सेनिक आहे, लेड आहे, आयर्न आहे, अशी जी काही मेटल्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला लिमिट टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत त्या परफॉर्म करायच्या आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय लिमिट. लिमिट म्हणजे काय? लिमिट हा वर्ड तुम्ही खूप वेळेला ऐकलेला आहे. आपण बोलतो की प्रत्येकाने त्याच्या लिमिटमध्ये राहावं. मीन्स पर्टिक्युलर काय असतं, प्रत्येक गोष्टीला एखादं लिमिट असतं. त्या लिमिटच्या बाहेर गेलं की काय होतं, हार्मफुल इफेक्ट होत असतात. इट इज डेंजरस टू युअर हेल्थ ऑल्सो. सो लिमिट म्हणजे काय, तर लिमिट इज अ व्हॅल्यू ऑर अमाऊंट दॅट इज लाईकली टू बी प्रेझेंट इन अ सबस्टन्स ऑर कंपाऊंड. लिमिट म्हणजे ही अशी व्हॅल्यू आहे की अमाऊंट आहे की जी त्या सबस्टन्समध्ये काय असते किंवा कंपाऊंडमध्ये काय असते तर प्रेझेंट असते. पर्टिक्युलर लिमिट ही ठरलेली असते, ती लिमिटच्या बाहेर आपल्याला जनरली जायचं नसतं. मीन्स पर्टिक्युलर काय असतं, प्रत्येक गोष्टीसाठी लिमिट असते. स्टुडंटसाठी लिमिट असते, टीचर्ससाठी लिमिटेशन्स असतात. देन तुम्ही जेव्हा लॅबमध्ये परफॉर्म करत असता प्रॅक्टिकल, सो पर्टिक्युलर तुम्ही किती इन्ग्रेडियंट्स वेईंग करून घेता ते प्रत्येकाला काय असतं तर लिमिट असतं की तेवढंच इन्ग्रेडियंट तुम्ही प्रत्येक इन्ग्रेडियंट तुम्ही वे करून घ्यायचं असतं. अँड टेस्ट म्हणजे काय, टेस्ट करणं म्हणजे काय, जनरली तुम्ही टेस्ट हा वर्ड ऐकलेला आहे की डॉक्टरांनी ब्लड टेस्ट करायला सांगितले आहेत. ब्लड टेस्ट करणं म्हणजे काय करत असतात ते, तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल पुढे करणार आहात, तुम्ही HB करणार आहात. दॅट इज वॉट, दॅट इज द टेस्ट. मीन्स तुमचा जो सब्जेक्ट आहे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी लॅबमध्ये, देन तुम्ही तिथे RBC WBC काउंट करणार आहात. ते म्हणजे काय आहे, दॅट इज द टेस्ट आहे, दॅट इज द ब्लड टेस्ट आहेत त्या. सो सिमिलरली टेस्ट मीन्स वॉट, टू एक्झामाइन ऑर टू इन्व्हेस्टिगेट. एक्झामाइन करणं, इन्व्हेस्टिगेट करणं की त्याच्यामध्ये लिमिट पर्टिक्युलर ते किती आहे त्याला लिमिट टेस्ट असं म्हटलं जातं. सो लिमिट टेस्ट म्हणजे काय, इट्स अ क्वांटिटेटिव्ह ऑर सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी डिटरमाइन, क्वांटिटी किती आहे ती डिटरमाइन करायची आहे, म्हणजे किती क्वांटिटीमध्ये केवढी प्रेझेंट आहे ती डिटरमाइन करायची असते. और सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट टू आयडेंटिफाय द स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. आता इम्प्युरिटीज म्हणजे काय, तर इम्प्युरिटीज इज अ फॉरेन मॅटर प्रेझेंट इन द कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल, जर गहू आहेत, गहूमध्ये जर काही समजा इम्प्युरिटी म्हणजे काय तर तांदूळ असतो, तांदळामध्ये खडे असतात, तसंच गहूमध्ये काही एक्सटर्नल इम्प्युरिटी आलेली असेल. समजा फॉर एक्झाम्पल डेली लाईफमध्ये वॉटर आहे, वॉटरमध्ये काही पडलं आहे, समजा एखादी घाण पडली आहे किंवा कोणतंही तेल आहे, ऑइल आहे, त्याच्यामध्ये समजा जर घाण पडलेली आहे तर ते काय असतं, इट्स नथिंग बट इम्प्युरिटी. काय आहे ती, तर इम्प्युरिटी आहे ती. सो लिमिट टेस्टमध्ये काय आहे, तर इट्स अ सेमी क्वांटिटेटिव्ह ऑर क्वांटिटेटिव्ह टेस्ट टू आयडेंटिफाय द स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज अँड टू डिटरमाइन द इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज प्रेझेंट इन अ कंपाऊंड. इम्प्युरिटीज कंपाऊंडमध्ये काय प्रेझेंट आहे का नाही हे डिटरमाइन करणं म्हणजे काय तर लिमिट टेस्ट. लिमिट टेस्ट कशाला म्हटलं जातं, तर जे काही कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट आहे का नाही हे डिटरमाइन करणं म्हणजे लिमिट टेस्ट असतं. सो लिमिट टेस्टसाठी एक स्टँडर्ड सोल्युशन असतं आणि दुसरं टेस्ट सोल्युशन जे काही आहे ते असतं आणि त्याच्यानुसार मग ते ओपेलसन्स जे काही प्रोड्यूस होतात. आता ओपेलसन्स म्हणजे काय, तर टर्बिडिटी हे असेल, वॉटर आहे, सो त्या वॉटरमध्ये इफ यू ॲडेड मिल्क इन दॅट वॉटर, देन ते जे काही सोल्युशन तुम्हाला दिसणार आहे ते ट्रान्सपरंट दिसणार नाही तुम्हाला किंवा प्युअर मिल्कसारखं सुद्धा दिसणार नाही. ते कसं दिसेल, एक असं टर्बिडिटीसारखं. त्याला काय बोलतात, ते जे सोल्युशन तुम्ही इमॅजिन करा तुमच्या डोळ्यासमोर की समजा वॉटर आहे आणि वॉटरमध्ये तुम्ही एखादं असं इमॅजिन करा की एक काय आहे, बिकर आहे समजा,
किंवा एक जे आपण लॅबोरेटरी ग्लासवेअर्स बघितलं होतं, त्याच्यात मेजरिंग सिलेंडर जो बघितला होता, जर त्या वॉटरमध्ये तुम्ही जर मिल्क ॲड केलं तर मिल्क ॲड केल्यानंतर कसं दिसेल ते धड म्हणजे ट्रान्सपरंटसुद्धा दिसणार नाही ते सोल्युशन, म्हणजे क्लिअरसुद्धा दिसणार नाही ते सोल्युशन. अदरवाईज ते मिल्क म्हणजे प्युअर मिल्कचा जो फॉर्म आहे तसंसुद्धा दिसणार नाही ते सोल्युशन. ते काय दिसेल, इट्स अ टर्बिडिटी, दॅट इज द ओपेलसन्स. त्यालाच काय बोलतात, ते जे तुम्हाला फॉर्ममध्ये त्या मिळणार आहे दॅट इज नथिंग बट द ओपेलसन्स. त्यालाच काय म्हणतात, तर ओपेलसन्स असं म्हटलं जातं. सो दॅट इज लिमिट टेस्ट आहे. देन इट इज परफॉर्म इन द नेस्लर सिलेंडर. लिमिट टेस्ट कशामध्ये परफॉर्म केली जाते, तर नेस्लर सिलेंडर्समध्ये परफॉर्म केली जाते. सो दीज नेस्लर सिलेंडर्स, दे आर द मेडअप ऑफ बोरोसिलिकेट ग्लास, दे आर द कलरलेस, दे आर हॅविंग द युनिफॉर्म डायमीटर थ्रू आउट इट्स हाईट. अँड सी हाईट मीन्स युनिफॉर्म. ह्याच्यासाठी लिमिट टेस्ट परफॉर्म करत असताना 2 नेस्लर सिलेंडर्स घेतले जातात आणि मग ते टेस्ट सोल्युशन आहे, स्टँडर्ड सोल्युशन आहे, ते प्रिपेअर केलं जातं आणि कम्पेअर केलं जातं. आणि समजा जर ओपेलसन्स मीन्स ओपेलसन्स प्रोड्यूस इन टेस्ट सोल्युशन इज लेस दॅन स्टँडर्ड सोल्युशन, देन आपलं जे कंपाऊंड आहे ते लिमिट टेस्ट पास करत असतं. सो व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ दिस लिमिट टेस्ट, सो मेन इम्पॉर्टन्स विथ द हेल्प ऑफ द लिमिट टेस्ट वी कॅन फाइंड आउट द हार्मफुल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. कशामध्ये इम्प्युरिटी, आपली जी सगळी मेडिसिन्स आहेत, आपली रॉ मटेरियल्स आहेत, फार्मास्युटिकल एड जी काही आहेत, सगळे आपले जे ड्रग आहेत त्यामध्ये इम्प्युरिटी आहे का नाही हे आपण, हार्मफुल इम्प्युरिटी आहे का नाही हे आपण काय करू शकतो, तर फाइंड आउट करू शकतो बाय परफॉर्मिंग दिस लिमिट टेस्ट. सो ह्याचा फायदा काय आहे, सी तुम्ही मेडिसिन प्रिपेअर करणार आहात, सी कोणतंही प्रॅक्टिकल करण्याच्या अगोदर ते प्रॅक्टिकल आपण का शिकतोय हे तुम्ही समजून घ्या. हे जे लिमिट टेस्टचं प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला का प्रॅक्टिकल आहे, तर यू आर द फार्मासिस्ट. तुम्ही उद्या पुढे जाऊन इंडस्ट्रीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहेत इंडस्ट्रीची, त्याच्यामध्ये तुम्ही काम करणार आहात. सो लिमिट टेस्ट हे जे काही असा पॅरामीटर आहे, ही काय आहे, क्वांटिटेटिव्ह क्वालिटी कंट्रोलची ही टेस्ट आहे लिमिट टेस्ट. जे काही सॅम्पल आहे, जे काही फॉर्म्युलेशन असेल, जो काही ड्रग असेल त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे का नाही हे तुम्ही लिमिट टेस्ट परफॉर्म करून बघणार आहात. सो विथ द हेल्प ऑफ दिस इम्प्युरिटी यू आर गोइंग टू फाइंड आउट, विथ द हेल्प ऑफ दिस लिमिट टेस्ट यू आर गोइंग टू फाइंड आउट वेदर दिस कंपाऊंड इज पासेस द टेस्ट ऑर नॉट. ते कंपाऊंड टेस्ट पास करत आहे का नाही हे तुम्ही फाइंड आउट करणार आहात. सी हार्मफुल इम्प्युरिटीज असतील देन इट इज म्हणजे त्या इम्प्युरिटी दॅट विल बी हार्मफुल टू ह्युमन यूज, ह्युमन कन्झम्पशन. सो असे जर कंपाऊंड, आता जर समजा तांदूळ आहे, तांदळामध्ये तुम्ही तसाच ते खडे असतील, तांदळामध्ये किडी असतील, तर तोच तुम्ही राईस खाता का, नाही. व्हॉट यू डू, तुम्ही ते तांदूळ आहे ते उन्हामध्ये वाळवता, गहू असतील उन्हामध्ये वाळवता, त्याच्यामधले ते चाळणीने चाळता, त्याच्यामधले खडे काय असतील, किडी जे काही असतील ते सगळं तुम्ही काढून टाकता. देन त्याच्यानंतर तांदळामध्ये चिरफळ जे काही असतं ते त्याच्यामध्ये ठेवलं जातं की तो तांदूळ प्रिझर्व करण्यासाठी. प्रिझर्वेटिव्ह जसं आपण फार्मास्युटिकल्समध्ये ॲड करत असतो तसं ते प्रिझर्व करण्यासाठी ते चिरफळं जी काही असतात छोटी ती ॲड केली जातात त्याच्यामध्ये. ज्या लोकांची शेती वगैरे असेल त्यांना माहीत असेल हे. सो अँड अनदर इम्पॉर्टन्स इज टू फाइंड आउट द अवॉइडेबल और अनअवॉइडेबल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज इन अ फार्मास्युटिकल्स. फार्मास्युटिकल्समध्ये ज्या काही इम्प्युरिटीज आहेत, अवॉइडेबल अनअवॉइडेबल इम्प्युरिटीची अमाऊंट किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी. So this is the importance of the limit test. So now we will start our experiment number 3, that is limit test for the chloride. Limit test म्हणजे काय आहे हे तुमच्या लक्षात आलं. लिमिट टेस्ट म्हणजे काय, तर इट्स अ क्वांटिटेटिव्ह अँड सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट अँड it is used to find out the or to identify the small amount of impurities present in the given compound and to determine the inorganic impurities and which are the harmful impurities to human health or not in a compound. So impurities म्हणजे काय, it's a foreign matter present in a compound.
Then we had seen importance. Now see limit test for chloride, that is title is to perform and report the limit test for chloride on the given samples as per the Indian pharmacopoeia. So requirements are sodium bicarbonate, potassium permanganate and magnesium trisilicate. This is required for test solution. Sodium bicarbonate we had seen, it's a antacid, it's a systematic type of antacid. Then potassium permanganate KMnO4 and magnesium trisilicate we had seen, it's a cathartic. magnesium trisilicate हे काय आहे, कॅथॅर्टिक आहे. सो क्लोराईडचं स्टँडर्डचं सोल्युशन आहे ते घेतलं जातं आणि टेस्ट सोल्युशन आहे सोडियम बायकार्बोनेट, त्याचं प्रिपेअर केलं जातं. आणि जो काही रिझल्ट येईल, म्हणजे समजा क्लोराईडचं स्टँडर्ड सोल्युशन जे काही आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ बघणार आहोत दुसरा. सो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल टर्बिडिटी, स्टँडर्ड सोल्युशन आणि टेस्ट सोल्युशन. आता क्लोराईडचं सोल्युशन ह्याच्यामध्ये कोणतं आहे, स्टँडर्ड सोल्युशन. ते स्टँडर्ड सोल्युशन कसं प्रिपेअर केलं जातं, तर IP-मध्ये जो काही मोनोग्राफ आहे इज प्रिपेअर ॲट दॅट, म्हणजे मोनोग्राफ आहे IP-मधला, त्याच्यानुसार ते काय केलं जातं तर प्रिपेअर केलं जातं ते जे काही स्टँडर्ड सोल्युशन असेल ते. सो स्टँडर्ड सोल्युशनचे काय तर ते IP-मध्ये मोनोग्राफ दिला त्याच्यानुसार प्रिपेअर केलं जातं. आणि टेस्ट सोल्युशन, आणि त्याचा कलर जो काही आहे, टेस्ट सोल्युशनचा कलर आहे तो त्या स्टँडर्डपेक्षा फेंट असला पाहिजे. आणि जर फेंट असेल तर ते सॅम्पल आहे ते काय करत असतं, ती लिमिट टेस्ट आहे ती पास करत असतं. आणि समजा खूप डार्क असेल, त्याच्यापेक्षा खूप डार्क असेल तर त्याच्यामध्ये मग इम्प्युरिटी प्रेझेंट असते आणि ते सॅम्पल फेल ठरतं अँड दिस सॅम्पल इज हार्मफुल टू ह्युमन कन्झम्पशन. आणि जर परत ऐका काळजीपूर्वक, जर तो कलर काय असेल फेंट असेल देन दिस सॅम्पल पासेस द टेस्ट. फेंट कलर असेल तर ते सॅम्पल काय करतं, टेस्ट आहे ती काय करत असतं तर पास करत असतं. देन नेक्स्ट सी, ऑलरेडी आता इम्प्युरिटी म्हणजे काय आपण बघितलं. सो नाऊ सी द प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन द लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड. सो दिस लिमिट टेस्ट फॉर द क्लोराईड इट डिपेंड्स, it is based on the reaction of soluble chloride Cl, that is the soluble chloride हा आयन हा सोल्युबल असतो, त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केली जाते, सिल्वर नायट्रेट सोबत AgNO3 सोबत इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. डायल्यूट नायट्रिक ॲसिड दॅट इज द डायल्यूट HNO3. दॅट टाइम व्हॉट वी विल गेट, AgCl आहे इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड इट फॉर्म्स द AgCl दॅट इज द प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये तो मिळतो अँड NO3 दॅट इज द सोल्युबल आयन मिळतो. सो हिअर दॅट सिल्वर क्लोराईड दॅट इज AgCl इट ॲपियर्स ॲज सॉलिड पार्टिकल्स इन द सोल्युशन. प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये तो मिळतो आणि तो व्हाईट ओपेलसन्स देतो. आता व्हाईट ओपेलसन्स म्हणजे ते जसं मी तुम्हाला सांगितलं, वॉटरमध्ये जर तुम्ही मिल्क ॲड केलं तर कसं दिसेल ते सोल्युशन, सेम अगदी तसंच सोल्युशन आहे, त्यालाच व्हाईट ओपेलसन्स असं म्हटलं जातं. सो दिस लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड इट डिपेंड्स ऑन इंटरॅक्शन ऑफ क्लोराईड विथ सिल्वर नायट्रेट सोबत रिॲक्शन होते. क्लोराईड इज द सोल्युबल अँड सिल्वर नायट्रेट इज ऑल्सो सोल्युबल इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. दॅट टाइम इट गिव्स द सिल्वर क्लोराईड AgCl दॅट इज डिपॉझिशन ऑफ सॉलिड पार्टिकल. AgCl इज फॉर्म. देन सी ह्याच्यामध्ये जी ही रिॲक्शन आहे तुम्ही इथे बघताय ती इट्स व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. सोल्युबल क्लोराईड Cl मायनस आयन प्लस AgNO3 सी ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा व्हायवामध्ये सिनॉप्सिसमध्ये हे क्वेश्चन्स विचारले जातात. काय काय विचारलं जाऊ शकतं, सी व्हायवा सिनॉप्सिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो सी डोंट टेक प्रॅक्टिकल्स लाईटली. त्याच्यावरती सुद्धा तुमचे खूप मार्क्स असतात. जसं तुमची थिअरी आहे तुमची 80 मार्क्सची, तसंच तुमचं प्रॅक्टिकलसुद्धा 80 मार्क्स आहे. आणि सी प्रॅक्टिकल्सला एक्सटर्नल एक्झामिनर्स मीन्स दुसऱ्या कॉलेजमधून एक्झामिनर आहेत हे येत असतात. आणि ही जी तुमची व्हायवा असेल, सिनॉप्सिस असेल,
ते एक्झामिनर घेत असतात. सो ते एक्झामिनर तुम्हाला हे जे आपण क्वेश्चन्स आहेत सगळे जर्नल्समधले, ते सगळ्यांनी काळजीपूर्वक तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत प्रॅक्टिकल झाल्यानंतर. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की कुणाला काही प्रॉब्लेम असेल, कुठल्याही क्वेश्चनचं आन्सर येत नसेल, तुम्ही मला कधीही लगेच विचारू शकता. मी कधीही तुम्हाला ते आन्सर काय आहे हे तुम्हाला येत नसेल, कोणता पॉईंट समजला नसेल, मी जोपर्यंत तुम्हाला समजत नाही आहे तो पॉईंट कितीही वेळा मी तुम्हाला तो पॉईंट समजावून सांगेन. बट सी, अजिबात लाईटली घेऊ नका. सी, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सी नाऊ आपण प्रिन्सिपल बघितलं ह्याचं. सो क्लोराईड ॲज इम्प्युरिटी इज प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. क्लोराईड जे काही आहे इज ॲन इम्प्युरिटी, ही काय आहे, स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे. सो इन द केमिकल इंटरॅक्शन जेव्हा होते क्लोराईडची सिल्वर नायट्रेट बरोबर, सो दॅट टाईम व्हॉट हॅपन, केमिकल इंटरॅक्शन, द प्रेसिपिटेशन ऑफ सिल्वर क्लोराईड दॅट इज द AgCl इज ॲपियर्स ॲज ओपेलसन्स. It is compared under uniform conditions of illumination with standard opalescence in Nessler cylinders to draw interference. स्टँडर्ड जे काही सोल्युशन आहे क्लोराईडचं त्याच्यासोबत मग ही इम्प्युरिटी आहे ही कम्पेअर करायची असते. सो त्याची जी प्रोसिजर काय आहे हे आपण आता बघणारच आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ लिमिट टेस्ट वी हॅड ऑलरेडी सीन अँड दिस केमिकल रिॲक्शन अँड प्रिन्सिपल जे काही आहे ह्याचं लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिन्सिपल काय आहे ह्याचं, इट इज बेस्ड ऑन रिॲक्शन ऑफ वॉट, सोल्युबल क्लोराईड विथ सिल्वर नायट्रेट दॅट इज द AgNO3. सो दिस सोल्युबल क्लोराईड इज रिॲक्ट विथ सिल्वर नायट्रेट इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड दॅट इज डायल्यूट HNO3 अँड दॅट टाईम वॉट हॅपन, it forms silver chloride that is AgCl as a precipitate. So silver chloride this appears as solid particle in a solution and it forms the white opalescence form होतात ह्याच्यामध्ये. आता आपण प्रोसिजर बघणार आहोत. सो जनरल कन्सेप्ट स्ट्रक्चर आता हे बघा, स्टँडर्ड सोल्युशन क्लोराईड आणि टेस्ट सोल्युशन असतं. टेस्ट सोल्युशन सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम परमॅग्नेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे आणि ह्याची प्रोसिजर आहे जर्नलमध्ये तुमच्या दिलेली. सो स्टँडर्ड सोल्युशन मीन्स क्लोराईड सोल्युशन घेतलं जातं आणि दुसऱ्या वेळेला टेस्ट सोल्युशन, मग टेस्ट सोल्युशन जे काही असेल ते सोडियम बायकार्बोनेट, KMNO4 किंवा मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, दोन वेगवेगळ्या नेस्लर सिलेंडर्समध्ये घेतले जातात आणि प्रत्येकाला काय केलं जातं तर लेबल केलं जातं. अँड देन डायल्यूट नायट्रिक ॲसिड आहे हे ॲड केलं जातं. देन इन दॅट ॲडेड 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन AgNO3 जे काही आहे ते ॲड केलं जातं. अँड देन ओपेलसन्स कशा फॉर्म होत आहेत, त्याची इंटेन्सिटी कशी आहे, मीन्स स्टँडर्डचं ओपेलसन्स खूप म्हणजे डार्क असणार बरोबर, आणि तुमचं टेस्ट सोल्युशन आहे. सो मग ते स्टँडर्डपेक्षा फेंट आहे का त्याचा कलर, ज्या काही ओपेलसन्सची इंटेन्सिटी आहे का, जर फेंट असेल तर मग त्याच्यामध्ये इम्प्युरिटी नाही आहे किंवा इम्प्युरिटी जी काही आहे कमी आहे. पण सी हे काय आहे, सेफ आहे ह्युमन कन्झम्पशनसाठी अँड टू पुढे पास करण्यासाठी, मीन्स ड्रग पासेस दॅट स्टेट, ड्रग पास करते ती टेस्ट. सो फॉर्म्युलेशनसाठी, फर्दर फॉर्म्युलेशनसाठी इट इज इझियर. बट सी जर ओपेलसन्स खूप जास्त असतील, मीन्स त्याची इंटेन्सिटी जी काही आहे ती इंटेन्सिटी ही खूप हाय असेल, देन दिस नॉट पासेस द टेस्ट अँड इट इज फेल. ती टेस्ट फेल ठरते, ह्युमन कन्झम्पशनसाठी ते हार्मफुल ठरतं अँड कम्पेअर ते केलं जातं. देन नेक्स्ट इथे इंटलेक्च्युअल स्किल्स आणि मोटार स्किल्स असतात तुमच्या प्रॅक्टिकल्समध्ये. सो इंटलेक्च्युअल स्किल्स इथे तुम्ही काय शिकता तर टू आयडेंटिफाय द इम्प्युरिटीज इन द गिवन सॅम्पल. लिमिट टेस्ट परफॉर्म करत असताना तुम्ही काय करताय ते इम्प्युरिटी फाइंड आउट करत असणार. आणि मोटार स्किल्स तुम्ही काय डेव्हलप करता स्वतःमध्ये तर टू ऑब्झर्व द टर्बिडिटी ऑर ओपेलसन्स इन नेस्लर सिलेंडर्स. नेस्लर सिलेंडर्समध्ये जी काही स्टँडर्ड सोल्युशन आहे किंवा टेस्ट सोल्युशन आहे त्याच्यामध्ये टर्बिडिटी आहे का किंवा ओपेलसन्स फॉर्म होतात का हे तुम्ही ऑब्झर्व करणार आहात. आणि नेक्स्ट तुम्ही काय करणार आहात तर कम्पेअर करणार आहात. काय कम्पेअर करणार तर स्टँडर्ड सोल्युशनच्या ओपेलसन्स टेस्ट सोल्युशनसोबत कम्पेअर करणार. मीन्स टेस्ट सोल्युशन टू कम्पेअर ओपेलसन्स ऑफ टेस्ट सोल्युशन विथ स्टँडर्ड सोल्युशन. नाऊ सी ॲपॅरेटस काय काय लागतात ह्याच्यासाठी. मटेरियल
अ पेअर ऑफ नेस्लर सिलेंडर्स, म्हणजे 2 नेस्लर सिलेंडर लागतात ह्याच्यासाठी. देन वुडन स्टँड्स, ग्लास रॉड, पिपेट 10 ml 25 ml अँड मेजरिंग सिलेंडर लागतो ह्याच्यासाठी एक 100 mlचा. देन नाऊ सी केमिकल्स रिक्वायर्ड हिअर. सोडियम बायकार्बोनेट, KMnO4 दॅट इज पोटॅशियम परमॅग्नेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. देन आपण बघितलं 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट लागतं बिकॉज क्लोराईडची रिॲक्शन होते त्याच्यासोबत. देन डायल्यूट नायट्रिक ॲसिड दॅट इज HNO3 अँड सोडियम क्लोराईड बिकॉज क्लोराईड आहे याच्यामध्ये. देन क्लोराईड स्टँडर्ड सोल्युशन 25 ppm. ppmचा मिनिंग काय, पार्ट्स पर मिलियन. अँड डिस्टिल्ड वॉटर अँड इथेनॉल इज रिक्वायर्ड. सो नाऊ वी विल सी प्रोसिजर. आता आपण स्टेप वाईज प्रोसिजर काय आहे, की प्रोसिजर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करायला याल लॅबमध्ये तेव्हा सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची असते स्टँडर्ड सोल्युशनसाठी आणि टेस्ट सोल्युशनसाठी. सो स्टँडर्ड सोल्युशनची प्रोसिजर काय आहे बघा. फर्स्ट what you have to do take 10 ml of chloride standard solution in a labeled Nessler cylinder. 2 Nessler cylinders असतात. सो ज्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड सोल्युशन घेणार आहोत त्याच्यावरती S लेबल टाकायचं. ओके, एसने त्या नेस्लर सिलेंडरला मार्क करायचं आणि त्याच्यामध्ये काय ॲड करायचं, 10 ml ऑफ क्लोराईड स्टँडर्ड सोल्युशन. 25 ppm क्लोराईड जे काही आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं 10 ml. देन ॲड 5 ml ऑफ डिस्टिल्ड वॉटर. त्याच्यामध्ये 5 ml डिस्टिल्ड वॉटर आहे ते ॲड करायचं असतं. सी हिअर डिस्टिल्ड वॉटर यूज केलं जातं बिकॉज सी वाय डिस्टिल्ड वॉटर इज यूज, कारण टॅप वॉटरमध्ये जे काही इम्प्युरिटीज असतात त्या इंटरफिअर करणार आपल्या रिझल्टसोबत. सो हिअर डिस्टिल्ड वॉटर इज यूज. देन इन दॅट ॲड 10 ml ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड अँड मिक्स वेल. त्या ह्याच्यामध्ये 10 ml डायल्यूट नायट्रिक ॲसिड HNO3 हे ॲड केलं जातं. देन हे जे काही सोल्युशन आहे डायल्यूट टू 50 ml विथ डिस्टिल्ड वॉटर. 50 ml बरोबर त्याचं व्हॉल्यूम आहे हे काय केलं जातं तर मेकअप केलं जातं. देन ॲड 1 ml ऑफ 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन. त्याच्यामध्ये ॲड काय केलं जातं तर 1 ml 0.1 मोलारचं सिल्वर नायट्रेट सोल्युशन दॅट इज AgNO3 हे ॲड केलं जातं. देन स्टर इमिडिएटली विथ द ग्लास रॉड. स्टर केलं जातं लगेच आणि दॅट अलाउ टू स्टँड फॉर 5 minutes. 5 minutes ते तसंच ठेवायचं प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. लाईटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ते सनलाईट असेल किंवा दुसरे ट्यूबलाईट्स असतील त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ते येता कामा नाही. लाईटपासून थोडंसं लांब ठेवायचं. ही प्रोसिजर आहे स्टँडर्ड सोल्युशनची. देन टेस्ट सोल्युशन ऑफ सोडियम बायकार्बोनेट. मग आता आपण टेस्ट सोल्युशन आपल्याला कम्पेअर करायचं असतं स्टँडर्ड सोल्युशन विथ टेस्ट सोल्युशन. सो व्हॉट वी डू, टेस्ट सोल्युशनमध्ये काय घेतो आपण तर वे ॲक्युरेटली 1.25 ग्रॅम ऑफ सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट जे आपण बघितलं हे काय आहे, अँटासिड आहे. सो 1.25 ग्रॅम ते वे करून घ्यायचं आणि ते डिझॉल्व कशामध्ये करायचं 50 ml ऑफ डिस्टिल्ड वॉटरमध्ये. 15 ml डिस्टिल्ड वॉटरमध्ये ते डिझॉल्व करायचं इन अ लेबल्ड नेस्लर सिलेंडर T. स्टँडर्डचा जो नेस्लर सिलेंडर असेल त्याला लेबल काय ठेवायचं S ठेवायचं आणि जो दुसरा आहे टेस्टचा त्याला लेबल कशाने ठेवायचं मार्क म्हणजे लेबल आहे ते Tने त्याला लेबल करायचं आणि स्टँडर्डला S करायचं. देन इन दॅट ॲड 2 ml ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. 2 ml डायल्यूट नायट्रिक ॲसिड त्याच्यामध्ये ॲड करायचं अँड मिक्स वेल. देन सेम जसं की 50 mlने व्हॉल्यूम मेकअप केलं तसंच सेम 50 mlने इथे पण व्हॉल्यूम मेकअप करायचं. देन ह्याच्यामध्ये जसं केलं आहे 5 स्टेप जी काही आहे सेम आहे. काय केलं आहे बघा आता तर 1 ml 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन ॲड केलं आहे. तसंच सेम सिल्वर नायट्रेट सोल्युशन काय करायचं तर ॲड करायचं 1 ml. देन स्टर इमिडिएटली विथ ग्लास रॉड अँड अलाउ टू स्टँड फॉर 5 minutes प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. लगेच ते काय करायचं स्टर करायचं असतं आणि ते तसंच ठेवायचं. अलाउ टू स्टँड फॉर 5 minutes प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. देन सी आफ्टर 5 minutes व्ह्यू ट्रान्सवर्सली अगेन्स्ट अ ब्लॅक बॅकग्राउंड.
ब्लॅक बॅकग्राऊंड जिथे असेल मीन्स कुठलाही असा बघत असताना आपल्याला कुठलाही डिस्टर्बन्स आला नाही पाहिजे, सो त्याच्यामागे ब्लॅक बॅकग्राऊंड आहे तो घ्यायचा एक जनरली. आणि मग कम्पेअर करायच्या ओपेलेसन स्टँडर्डच्या आणि टेस्टच्या. मीन्स स्टँडर्ड सोल्युशन जसं दिसतं आहे तसंच टेस्ट दिसतं आहे का, किंवा स्टँडर्डपेक्षा जर तुमच्या टेस्टच्या ज्या काही जी काही टर्बिडिटी आहे, जी काही ओपेलेसन्स आहे ती फेंट दिसत असेल तर मग ते जे काही सोल्युशन आहे ते टेस्ट आहे ती पास करत असतं. आणि जर समजा खूप जास्त असेल त्याची इंटेन्सिटी देन ती टेस्ट आहे ती फेल ठरते. हे टेस्ट सोल्युशन आपण कशासाठी बघितलं, सोडियम बायकार्बोनेटसाठी, दॅट इज NaHCO3 साठी. देन नेक्स्ट इज टेस्ट सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट, means KMnO4. So what you have to do, weigh accurately 1.50 gram of potassium permanganate, that is the KMnO4, and transfer it into 250 ml conical flask. 250 ml conical flask मध्ये ते ॲड करायचं. देन सी ॲड 50 ml डिस्टिल वॉटर, हीट ऑन वॉटर बाथ. ह्याच्यामध्ये 50 ml डिस्टिल वॉटर ॲड करायचं, त्याच्यानंतर हे हीट करायचं असतं ऑन वॉटर बाथवरती हीट करायचं असतं ते. देन त्याच्यामध्ये 6 ml इथॅनॉल जे काही आहे 95% इथॅनॉल हे ॲड करायचं अँड कूल इट. देन डायल्यूट टू 60 ml विथ डिस्टिल वॉटर अँड फिल्टर. डायल्यूट करायचं 60 ml पर्यंत आणि ते काय करायचं, फिल्टर करायचं. सो दॅट फिल्ट्रेट इज कलरलेस. जो काही फिल्ट्रेट आपल्याला मिळणार आहे तो फिल्ट्रेट हा काय आहे, कलरलेस आहे. देन टेक 40 ml ऑफ अबाव फिल्ट्रेट इन अ लेबल्ड नेस्लर सिलेंडर्स. जो काही फिल्ट्रेट आहे सो दॅट टेक 40 ml ऑफ दिस फिल्ट्रेट इन लेबल्ड नेस्लर सिलेंडर टी. ते लेबल करून ठेवायचं आणि टीमध्ये हा 40 ml जो काही फिल्ट्रेट आपल्याला मिळालेला आहे. कसा मिळतो तो आपल्याला की आपण 1.5 ग्रॅम वे करतो पोटॅशियम परमॅंगनेट. जो काही वेइंग बॅलन्स आहे आपण बघितला ॲनालिटिकल बॅलन्स, त्याच्यावरती आपण वे करत असतो ते. आणि मग कोनिकल फ्लास्कमध्ये ते घेतो आणि मग 50 ml ने ते आपण डिस्टिल वॉटरने काय करतो, मेकअप करतो आणि हीट करत असतो. सो त्याच्यामध्ये 6 ml इथॅनॉल आहे हे ॲड करायचं आणि कूल करायचं. देन डायल्यूट टू 60 ml विथ डिस्टिल वॉटर अँड फिल्टर. जो फिल्टर आहे तो फिल्ट्रेट इज कलरलेस. देन टेक 40 ml ऑफ अबाव फिल्ट्रेट इन लेबल्ड नेस्लर सिलेंडर. देन ॲड 10 ml ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. त्याच्यामध्ये 10 ml डायल्यूट नायट्रिक ॲसिड दॅट इज HNO3 ॲड करायचं. देन ॲड 1 ml ऑफ 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन. 1 ml काय करायचं, 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन AgNO3 हे ॲड करायचं. स्टर इमिडिएटली विथ ग्लास रॉड. लगेच स्टर करायचं अँड अलाउड टू स्टँड फॉर 5 minutes प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. लगेच काय करायचं असतं, ग्लास रॉडसोबत हे काय करायचं असतं, लगेच स्टर करायचं असतं. 5 minutes तसंच ठेवायचं असतं, प्रोटेक्ट फ्रॉम लाईट अँड अगेन्स्ट कम्पेअर करायचं की जसं फर्स्ट टाईम आपण कम्पेअर करत असतो व्ह्यू ट्रान्सवर्सली ब्लॅक बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट ओपेलेसन्स फॉर्म होत आहेत की नाही होत आहेत हे कम्पेअर करायचं असतं. हे टेस्ट सोल्युशनची प्रोसिजर कशाची झाली, पोटॅशियम परमॅंगनेटची KMnO4 साठी. देन ही जी आहे ही टेस्ट सोल्युशन ऑफ मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट हे काय आहे, कॅथार्टिक आहे, आपण बघितलेलं आहे थिअरीमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्समध्ये. सो फॉर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट व्हॉट यू हॅव टू डू, first weigh accurately 2 gram of magnesium trisilicate and transfer it in 250 ml conical flask. वे करायचं असतं मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आणि ट्रान्सफर करायचं 250 ml कोनिकल फ्लास्कमध्ये. सो ॲड द मिक्सचर ऑफ 4 ml ऑफ नायट्रिक ॲसिड अँड 4 ml ऑफ डिस्टिल्ड वॉटर. देन ह्याच्यामध्ये 4 ml नायट्रिक ॲसिड आणि 4 ml डिस्टिल वॉटर जे काही आहे हे ॲड करायचं. अँड हीट टू बॉइलिंग, शेकिंग फ्रिक्वेंटली. ते काय करायचं, बॉईल करायचं आणि बॉईल करत असताना शेक करायचं. शेक करायचं म्हणजे काय तर हलवायचं सारखं. देन इन दॅट ॲड 12 ml डिस्टिल वॉटर. 12 ml डिस्टिल वॉटर त्याच्यामध्ये ॲड करायचं. अलाउ टू कूल, थंड होऊ द्यायचं. देन फिल्टर ऑर सेंट्रीफ्यूज टू ऑब्टेन अ क्लिअर सोल्युशन. क्लिअर सोल्युशन आपल्याला मिळालं पाहिजे. सो फॉर गेटिंग द क्लिअर सोल्युशन वी हॅव टू फिल्टर इट. सो आफ्टर फिल्ट्रेशन डायल्यूट द फिल्ट्रेट
टू 20 ml विथ डिस्टिल वॉटर. नेस्लर सिलेंडरमध्ये घ्यायचं ते 20 ml डिस्टिल वॉटरसोबत ते काय करायचं, त्याचं व्हॉल्यूम मेकअप करायचं. देन टेक 0.5 ml ऑफ अबव सोल्युशन इन अ लेबल नेस्लर सिलेंडर. त्याच्यामधलं अगोदर नाही घ्यायचं नेस्लर सिलेंडरमध्ये. डायल्यूट करून झाल्यानंतर त्याच्यामधलं 0.5 ml सोल्युशन आहे ते नेस्लर सिलेंडरमध्ये घ्यायचं. देन डायल्यूट टू 50 ml विथ डिस्टिल वॉटर. 50 ml डिस्टिल वॉटरसोबत हे काय करायचं असतं तर डायल्यूट करायचं असतं. सेम मग पुढच्या प्रोसिजर आहेत की 1 मोलार आपण सिल्वर नायट्रेट सोल्युशन ॲड करतो. देन स्टर इमिडिएटली. ज्या अगोदरच्या ह्याला आहेत ओपेलसन्स कंपेअर करायच्या त्या सेम प्रोसिजर आहेत. ओके, सो सी ऑनलाईन प्रॅक्टिकलमुळे ह्या प्रोसिजर आहेत ह्या तुम्हाला मे बी समजणार नाहीत. बट सी वेन यू ॲक्च्युअली कम हिअर इन द कॉलेज अँड यू विल स्टार्ट टू डू द प्रॅक्टिकल्स, सो यू विल बी मोर क्लिअर अबाउट दिस. So this is the procedure, and see these procedures are important. स्टँडर्ड सोल्युशनची प्रोसिजर, टेस्टची प्रोसिजर जी काही आहे ह्या प्रोसिजर इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला सिनॉप्सिसला किंवा व्हायवाला ह्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत हे विचारले जातात. सी आता हे ऑब्झर्वेशन्स जी काही आहेत, सी तुम्ही जर्नलमध्ये अगोदर काहीच लिहायचं नाही. सो ऑब्झर्वेशन्स, त्याचे रिझल्ट्स काय आहेत हे प्रॅक्टिकल परफॉर्म केल्यानंतर तुम्ही लिहायचे असतात. दॅट इज ओपेलसन्स प्रोड्यूस्ड बाय सोडियम बायकार्बोनेट टेस्ट सोल्युशन इज लेस, सेम और मोर, जे इंटेन्स दॅन दॅट ऑफ स्टँडर्ड सोल्युशन. सो जे काही तुमचा रिझल्ट असेल, लेस असेल, सेम असेल किंवा मोर. आता लेस म्हणजे काय तर स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा ज्या स्टँडर्ड सोल्युशनच्या ओपेलसन्स, स्टँडर्ड सोल्युशन जास्त टर्बिड दिसत असेल आणि तुमचं टेस्ट सोल्युशन आहे त्याची इंटेन्सिटी कमी आहे आणि लेस टर्बिड आहे, ओके, तर मग ते टेस्ट आहे ते पास करत असतं. सो जो काही रिझल्ट आहे मीन्स नंतर सेम KMnO4 मीन्स पोटॅशियम परमॅग्नेटसाठी, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटसाठी जो काही रिझल्ट आहे तो लिहायचा असतो. देन ऑब्झर्वेशन्समध्ये, देन रिझल्ट्समध्ये गिवन सॅम्पल ऑफ सोडियम बायकार्बोनेट, जर ते काय करत असेल, कंप्लाय करत असेल किंवा डज नॉट कंप्लाय. आता कंप्लाय कधी करेल टेस्ट, जेव्हा इंटेन्सिटी जी काही आहे कोणती सोडियम बायकार्बोनेटची ती लेस इंटेन्स असेल स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा. सी लिसन केअरफुली, when that intensity of sodium bicarbonate test solution is less intense than that of the standard solution, then this will pass the test, then it will comply the test as per the limit test for chloride as per in the Indian Pharmacopoeia 1996. सी ह्या ज्या प्रोसिजर आपण आता बघितल्या जर्नलमध्ये, सो हे सगळं कशामध्ये दिलेले आहेत लिमिट टेस्ट तर इंडियन फार्माकोपिया आपला आहे IP जे काही आहेत त्याची 96ची जी एडिशन आहे त्याच्यामध्ये हे डिटेल्स आहेत हे दिलेले आहेत. देन सी सेम KMnO4साठी पण जे काही असेल त्याचे रिझल्ट्स काही असतील ते सेम तसेच लिहायचे. KMnO4 ती टेस्ट परफॉर्म केल्यानंतर त्याचे जे काही रिझल्ट्स असतील ते नंतर लिहायचे. देन फॉर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटचे जे काही असेल रिझल्ट हे तुम्ही नंतर प्रॅक्टिकल परफॉर्म केल्यानंतर ते लिहायचे आहेत. टेस्ट जर कंप्लाय करत असेल देन कंप्लायच लिहायचं, जर नसेल कंप्लाय करत तर डज नॉट कंप्लाय लिहायचं. आणि टेस्ट कंप्लाय कधी करते, जर इंटेन्सिटी जी काही आहे मीन्स ओपेलसन्स प्रोड्यूस्ड बाय दॅट सोडियम बायकार्बोनेट टेस्ट सोल्युशन जर लेस असेल देन ती पास करत असते. लेस असला पाहिजे त्याच्यासाठी आपण नेक्स्ट एक व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यामध्येच तुम्हाला समजेल ओपेलसन्स. देन सी क्वेश्चन्स आहेत ह्याच्यामध्ये खूप सोपे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही त्याची आन्सर्स आहेत ही लिहू शकता. सो फर्स्ट क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये स्टेट द मीनिंग ऑफ द टर्म ओपेलसन्स. सो ओपेलसन्स म्हणजे काय तर ओपेलसन्स इट्स नथिंग बट वॉट, ओपेलसन्सचा अर्थ काय होतो तर ॲज टर्बिडिटी मीन्स सेम ॲज टर्बिडिटी, इट इज हायली डिस्पर्स सिस्टम विथ लिटिल ओपेसिटी. टर्बिडिटी जी काही असते त्याला ओपेलसन्स म्हणतात. देन राईट द प्रिन्सिपल फॉर द लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड. क्लोराईडच्या लिमिट टेस्टचं प्रिन्सिपल काय आहे, सो प्रिन्सिपल जर्नलमध्ये आहे आणि त्याचं प्रिन्सिपल हे स्लाईडमध्ये आपण बघितलेलंच आहे की इट इज बेस्ड ऑन रिॲक्शन ऑफ सिल्वर सोल्युबल क्लोराईडची रिॲक्शन सिल्वर नायट्रेटसोबत होते इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड, दॅट टाइम सिल्वर क्लोराईड इज फॉर्म. सो सिल्वर क्लोराईड इज प्रोड्युसिंग द व्हाईट ओपेलसन्स. सो हे त्याचं प्रिन्सिपल आहे ते तुम्ही सहज लिहू शकता.
देन नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, थर्ड क्वेश्चन, स्टेट द केमिकल इक्वेशन ऑफ लिमिट फॉर क्लोराईड लिमिट टेस्ट. केमिकल रिॲक्शन जी काही आहे ही बघा, इथे जी काही ही केमिकल रिॲक्शन आहे किंवा क्लोराईड जे काही आहे ही बघा, ही केमिकल रिॲक्शन दॅट इज द केमिकल रिॲक्शन ही तुम्हाला लिहायची आहे. क्लोराईड आहे Cl- हा AgNO3 सोबत जेव्हा रिॲक्ट होतो इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट HNO3, देन दॅट टाइम फॉर्म AgCl प्रेसिपिटेट अँड NO3- सोल्युबल आयन फॉर्म होतो. सो दॅट केमिकल रिॲक्शन यू हॅव टू राईट डाऊन. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर गिव द रिझन फॉर फॉर्मेशन ऑफ ओपेलसन्स. ओपेलसन्स का फॉर्म होतात, दिस सी ह्याच्यामध्ये रिॲक्शन होत असते. द रिॲक्शन बिटवीन क्लोराईड अँड सिल्वर नायट्रेट फ्रॉम सिल्वर क्लोराईड, दॅट ते फॉर्म काय करतं, सिल्वर क्लोराईड, अँड दिस सिल्वर क्लोराईड प्रोड्यूस द ओपेलसन्स. सिल्वर क्लोराईड ओपेलसन्स फॉर्म करतं. सो हे रिझन आहे ओपेलसन्स फॉर्मेशनचं. व्हॉट इज द रिझन फॉर फॉर्मेशन ऑफ ओपेलसन्स, द रिॲक्शन बिटवीन द क्लोराईड अँड सिल्वर नायट्रेट फ्रॉम सिल्वर क्लोराईड, अँड दिस सिल्वर क्लोराईड प्रोड्यूस द ओपेलसन्स. देन फिफ्थ क्वेश्चन काय आहे, राईट द प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन फॉर क्लोराईड लिमिट टेस्ट. सो स्टँडर्ड सोल्युशनची जी प्रोसिजर आपण बघितली ती तुम्हाला लिहायची आहे. सी ही जी स्टँडर्डची प्रोसिजर आहे, स्टँडर्ड सोल्युशनची ही जी प्रोसिजर आहे ही तुम्हाला लिहायची आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ सोडियम बायकार्बोनेट टेस्ट सोल्युशन. आपण टेस्ट सोल्युशनची प्रोसिजर बघितली ती तुम्हाला लिहायची आहे. देन पोटॅशियम परमॅग्नेटची प्रोसिजर ॲज इट इज तुम्हाला जी आहे ती लिहायची आहे जर्नलमध्ये. देन प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट टेस्ट सोल्युशन. सो त्याची मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटची सुद्धा प्रोसिजर ही प्रोसिजर आहे ही आपण बघितलेली आहे. दॅट यू हॅव टू राईट डाऊन. देन नेक्स्ट 9th नंबरचा क्वेश्चन काय आहे, स्टेट द रिझन फॉर यूज ऑफ सिल्वर नायट्रेट इन द क्लोराईड लिमिट टेस्ट. सिल्वर नायट्रेट क्लोराईड लिमिट टेस्टमध्ये काय यूज केला जातो. सो सिल्वर नायट्रेट दॅट इज द AgNO3. सो टू प्रोड्यूस द to produce opalescence it is necessary the reaction between the chloride and silver nitrate, so which form the silver chloride and produce the opalescence. So for that formation of the opalescence this silver nitrate is used. silver nitrate का यूज केलं जातं क्लोराईड लिमिट टेस्टमध्ये, to produce opalescence. Write down, to produce opalescence it is necessary the reaction between the, it is necessary to happen the reaction between the chloride and silver nitrate which form silver chloride and produce the opalescence. Then see why nitric acid is used in the chloride limit test. And limit test give the reason. नायट्रिक ॲसिड का यूज केलं जातं. सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. सो दिस नायट्रिक ॲसिड दॅट इज द HNO3 is added to provide the acidic medium and is prevent the precipitation of the other radicals. So this nitric acid is used because this provide the acidic medium and see this prevent other radicals असतील मीन्स फॉस्फेट असेल किंवा सल्फेट आहे त्याचं जे प्रेसिपिटेशन होणार आहे ते प्रेसिपिटेशन आहे ते थांबवतं ते. सो दिस other radicals precipitation means it prevent the precipitation of the other radicals. So this HNO3 is used, it suspend the silver chloride precipitated in solution by liberating the NO3 ions, means कॉमन आयन इफेक्ट जो काही आहे तो इथे प्रोड्यूस करत असतं अँड इट ऑल्सो प्रोड्युसेस द कॉमन आयन इफेक्ट. अँड सी दिस हे काय आहे व्हेरी इझी क्वेश्चन आहेत हे. परत ऐका तुम्ही हा व्हिडिओ. ओके, क्वेश्चन आहेत त्याची आन्सर्स आहेत एक्सप्लेन केलेलीच आहेत मी आणि जर्नलमध्ये सुद्धा तुम्हाला ही आन्सर आहेत ही भेटू शकतात. व्हेरी सिम्पल आहे. सो आपण कोणता एक्सपेरिमेंट बघितला आजचा, एक्सपेरिमेंट नंबर 3 लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड. सो लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड. आता सी लिमिट टेस्ट म्हणजे काय तर क्वांटिटेटिव्ह और सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट. इट इज यूज टू आयडेंटिफाय द स्मॉल अमाउंट ऑफ इम्प्युरिटीज अँड टू डिटरमाइन द इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज प्रेझेंट इन अ कंपाउंड.
Then importance of limit test, we had seen limit test for chloride. So it is based on principle, it is based on reaction of soluble chloride with silver nitrate and the presence of dilute nitric acid, that is the HNO3, and it form silver chloride, that is AgCl. This silver chloride, it is appears as white opalescence. Then this reaction is very important chemical reaction. Then this is general concept structure, standard solution, this is test solution. Then we had seen about the, that is intellectual skill, you are going to find out impurities, then you are going to observe turbidity, you are comparing that opalescence. Then we had seen procedure for preparing the standard solution, test solution of NaHCO3. Then KMnO4 magnesium trisilicate. Then these observation results, that you have to प्रॅक्टिकल परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला ही ऑब्झर्वेशन रिझल्ट्स लिहायचे आहेत, त्याच्या अगोदर लिहायचे नाहीत. बट सी हे क्वेश्चन्स आहेत, ह्याचे आन्सर्स आहेत, ही प्रॅक्टिकलची नोटबुक आहे त्याच्यामध्ये लिहायची आहेत. आल्यावरती सगळ्यांच्या नोटबुक आहेत त्या चेक करणार आहेत की तुम्ही आन्सर्स लिहिली आहेत का नाही ते. सी वी हॅड ऑलरेडी डिस्कस दिस क्वेश्चन्स आपण हे डिस्कस केलेले आहेतच. सो नाऊ वी विल स्टॉप हियर अँड वी विल सी नेक्स्ट हे जे काही प्रॅक्टिकल आहे. सो शॉर्टमध्ये एक त्याचा आपण व्हिडिओ आता बघणार आहोत. थँक्यू. हॅपी लर्निंग.